तर संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा वाढवली। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे। दिल्ली पोलिसांकडून संसदेच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा आता अधिक वाढवलेली आहे, काय अपडेट? वृषाली, आज खरं तर पार्लमेंट सेशनचा दुसरा दिवस आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये संसदेचं कामकाज सुरू होणार आहे, पण त्यापूर्वी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती संसदेच्या सगळ्या गेटवरती यंत्रणा जी आहे, पोलीस यंत्रणा वाढवल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मी सध्या ही सगळी दृश्य दाखवतोय ती रेल भवन परिसरातील गेट आहे, म्हणजे संसदेकडे जाण्याचं रेल भवन गेट आहे आणि त्या परिसरातील गेटवरचं आपण दृश्य दाखवतो। बघू शकतो कशा पद्धतीनं बॅरिकेडिंग जी आहे ती या ठिकाणी पोलिसांकडून केलं गेलेलं आहे। सोबतच पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो देखील या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। ही एका गेटची नाही वृषाली, तर सगळ्याच गेटला अशाच पद्धतीची सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे, कारण आंदोलक या ठिकाणी येऊ शकतात अशा पद्धतीचा अंदाज आहे। त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी, दिल्ली पोलीस असतील किंवा रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांकडून ही खबरदारी घेतल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। बघू शकतो बॅरिकेडिंग मोठ्या प्रमाणावरती आहे। माझ्या पाठीमागच अगदी संसद आहे, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून ही खबरदारी घेतल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। वृषाली, फक्त रेल भवनचं गेट नाही तर इतरही सगळे जे गेट आहेत, म्हणजे आपण सकाळपासून दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या गेटचं। त्यावेळेस आपण दाखवलेलं होतं परिवहन भवनच्या गेटचे दृश्य दाखवलेली होती, आताही मी रेल भवनची दाखवतोय। काल याच ठिकाणी आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमलेले होते। वृषाली, मी दृश्यांच्या माध्यमातून थोडं फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतोय। समोरची जी बाजूला दिसते त्याच ठिकाणी काल पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या ज्या आहेत त्या फोडलेल्या होत्या। इथपर्यंत काल सगळे आंदोलक जे आहेत ते पोहोचलेले होते आणि त्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आता दिल्ली पोलिसांकडून खबरदारी घेतल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।